14 वर्षीय बालकाचा अज्ञात आरोपीनं केलेल्या निर्घृण खुनाचा पेन पोलिसांकडून अवघ्या 4 तासात लावला छडा। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता पेन पोलिसांना एक 14 वर्षीय अनोळखी बालक रक्ताच्या थारोळ्यात कासार तलाव साई मंदिर शेजारील झाडी झुडपात मृतावस्थेत पडून असल्याची माहिती डायल 112 वरून प्राप्त झाली। प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास केला असता सदर मृतक बालकाच्या वर्णनांच्या आधारे त्याच्या पालकांचा शोध घेऊन त्याचं नाव गणेश बाळू चुनारे वय वर्ष 14 राहणार फणस डोंगरी पेन असल्याची ओळख निष्पन्न केली। मयत गणेश हा वय वर्ष 14 असून इयत्ता 8वी मध्ये तो शिक्षण घेत होता। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दुपारपासून घरी आला नव्हता। त्याचा मृतदेह वरील ठिकाणी मिळाला। त्याचा अज्ञात आरोपीनं खून केला अशी मैताचे वडील बाळू सीताराम चुनारे हा राहणार फणस डोंगरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पेन इथं दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी गुन्हा क्रमांक 9/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलीस ठाणे पेनचे ठाणेदार संदीप बागुल यांनी तातडीनं घटना ठिकाणी पोहोचून तपास यंत्रणा सज्ज केली। फॉरेन्सिक व्हॅन व श्वान पथकास पाचारण करून प्राथमिक तपास करण्यात आला। घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे व मैताच्या संगतीत असणारे मित्र यांचा शोध घेतला। गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथके कार्यान्वित करून गुन्ह्याचा शीघ्र गतीने तपास करण्यात आला। संपूर्ण पेन शहरात नाकेबंदी तसेच पेन शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले। अवघ्या 4 तासात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। तपासात यातील मयत गणेश याचा मित्र पेन शहरातील खरोशी कोयना येथील राहणारा 15 वर्ष वयाचा विधिग्रस्त संघर्ष बालक असून तो बॉड सोल्युशन दारूच्या व्यसनाधीन आहे। त्यानं व्यसन करण्यासाठी मयत यांच्यासोबत पैशाच्या किरकोळ कारणावरून वाद करून लाकडी राफ्टरनं डोक्यावर मारून जीवानिशी ठार केला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पेन गजानन टोंपे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल ठाणेदार पेन करत आहेत। कार्यान्वित केलेल्या विशेष पथकामध्ये शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजचे संकलन, फुटेज चेक, नाकेबंदी, आरोपीचे शोध, पंचनामा व पुरावे हस्तगत याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग व त्याचे पथक, पोलीस उपनिरीक्षक समद बेग, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेड, सहाय्यक फौजदार भाग्यवान कांबळे, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार प्रकाश कोकरे, राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, सारंग खांडसकर, अजिंक्य म्हात्रे, सचिन वसकोटी, सुशांत भोईर, पोलीस नाईक अमोल म्हात्रे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद तलवारे, संदीप शिंगाडे, अशांत सांगवीकर यांनी कामगिरी केली आहे।